समालोचन करण्यासाठी बोलवलं त्याबद्दल सर्व आयोजकांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यानंतर तुषार यांच्याकडे पुढची सूत्र संपन्न सुपूर्द करतो. धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम फलंदाज आणि मालिकावीर या किताबासाठी स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या सौजन्य लाभले सन्माननीय गणेश भाऊ कळमकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठासमोर या आणि स्थानापन्न व्हा. माजी उपसरपंच सन्माननीय विवेकानंद खैरे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. गणेश भाऊला विनंती आपण या आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ज्यांनी मंडप सौजन्य केलं सौभाग्यवती प्रियंकाताई चिवे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी सौभाग्यवती ज्योतिताई चांदेरे यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. रायझिंग स्टार प्रंगुट टीम विनंती आपण मुख्य व्यासपीठासमोर या. त्याचप्रमाणे सन्माननीय अनिकेतदादा मुरकुटे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पंच सौजन्य झालेले सन्माननीय अनिकेतदादा मुरकुटे यांचा देखील सन्मान आपण आयोजक कमिटीच्या माध्यमातून संपन्न करतो. त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय विनायकदादा शिवे यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 30,000 रुपयांचा पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलंय सौभाग्यवती ज्योतिताई चांदेरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी सौभाग्यवती प्रियंकाताई चिवे यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह प्रक्षेपित करू शकलो यूट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले सन्माननीय बाळासाहेबजी खैरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय नंदकुमार गायकवाड यांचे शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. मान्यवरांना विनंती आपला सन्मान घेण्यासाठी व सन्मान देण्यासाठी या. रायझिंग स्टार पेरंगुट संघ विनंती आपण मुख्य व्यासपीठासमोर येऊन विराजमान व्हायचं. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करतोय संपूर्ण टीम. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य या स्पर्धेसाठी लाभले सन्माननीय अरुण तात्या सुतार यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. सन्माननीय गोविंद अप्पा खैरे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्याचप्रमाणे ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी चांगलं काम केलं ऑफिशियल टीमचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. यूट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगलं टेक्निशियनचं काम केलं गेलं cricklive.in अमित भुजबळ सरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी ज्यांनी या स्पर्धेला यूट्यूब लाईव्ह सौजन्य दिलेलं आहे सन्माननीय बाळासाहेबजी खैरे त्याचप्रमाणे अरुण तात्या सुतार या दोन्ही मान्यवरांना आपण या आपल्या शुभ हस्ते अमित भुजबळ सरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. cricklive.in माध्यमातून ही स्पर्धा आपण संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह प्रक्षेपित केली. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून साऊंड सौजन्य झालेले मयूरदादा पाडाळे त्याचप्रमाणे अभिदादा शेडगे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी साऊंड सौजन्य झालेले आणि दमदार आवाज मात्र पहिल्या दिवसापासून ज्यांचा आपण ऐकला शिवमुद्रा ऑडिओ गोटावडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सुहास बेगडे यांचा सन्मान संपन्न केला जातोय.
स्पर्धेचे मुख्य आयोजक आदित्य भाऊ खैरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये स्कोरबोर्ड सौजन्य यांच्या माध्यमातून दिले गेले सन्माननीय मयूरदादा भांडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्कोरर सौजन्य लाभलेले आणि स्कोरिंगचं अचूक काम ज्यांनी मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये केलं ऋतुराज कैरेकर यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक कुणालदादा पाडाळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान संपन्न केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय किरणदादा पाडाळे यांचं शुभ आगमन होतं. त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. यानंतर समस्त ग्रामस्थ माळुंगे आणि माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला सुंदर क्रिकेटचा सोहळा आपण गेले 5 दिवस पाहिला. माळुंगे करंडक 2025 या स्पर्धेतील मुख्य पारितोषिकाकडे आपण जातोय. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाज या किताबासाठी माजी सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सन्माननीय गणेश भाऊ कळमकर यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे. आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज टाळ्यांच्या कडकात स्वागत करूया. मुळशी तालुक्याचा बाहुबली शुभम सुतार 141 धावा बनवत माळुंगे करंडक 2025 चा सर्वोत्तम फलंदाज या किताबाचा मानकरी ठरलाय. गणेश दादांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण शुभम सुतार यांना सर्वोत्तम बॅटर हा किताब देऊन सन्मानित करतोय. 5 चेंडूमध्ये 5 षटकार खेळण्याचा विक्रम देखील शुभम सुतार यांनी या स्पर्धेमध्ये नोंदवला आणि या स्पर्धेमध्ये 141 धावा बनवत स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज या किताबाचे मानकरी झालेत शुभम सुतार. सन्माननीय गणेशदादा कळमकर यांच्या शुभ हस्ते आपण हा किताब खेळाडूला देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज या किताबासाठी देखील स्पोर्ट्स सायकल गणेश भाऊंच्या माध्यमातून सौजन्य झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये 13 विकेट घेत सर्वोत्तम गोलंदाज या किताबाचा मानकरी ठरलाय. मारुंजी संघाचा असणारा अष्टपैलू खेळाडू अजिंक्य बुचडे ठरतोय या स्पर्धेतील माळुंगे करंडकाचा सर्वोत्तम गोलंदाज या किताबाचा मानकरी. अजिंक्य या अंधवारांच्या शुभ हस्ते तुम्हाला स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येत आहे. 13 विकेट मिळवल्यात आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज या किताबाचा मानकरी झालाय. सन्माननीय किरणदादा पाडा यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक हा किताब आपण या ठिकाणी देणार आहे आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून किरण बुचुडे हा खेळाडू या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या किताबाचा मानकरी झालाय. आकर्षक चषक देऊन आपण सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या किताबाने किरण बुचुडे यांना सन्मानित देतोय. आकर्षक चषक देऊ आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मॅन ऑफ द सिरीज किताब देण्यापूर्वी आपण मेगा फायनलच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देणार आहे. 4 विकेट ज्याने मिळवल्या आणि नक्कीच एक चांगली पकड आपल्या संघाची निर्माण केली. बाळू लांडे ठरतायत मेगा फायनलच्या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच. सन्माननीय किरणदादा पाडाळे यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच मेगा फायनलच्या सामन्याचं या ठिकाणी देऊन बाळू लांड्यांना सन्मानित करतो. 4 विकेट मिळवल्या मेगा फायनल मध्ये आणि प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचे मानकरी ठरलेत. किरणदादाच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देतोय. त्याचप्रमाणे सन्मान्य अक्षयदादा कंदर यांना देखील विनंती आपण देखील या. यानंतर मॅन ऑफ द सिरीज या किताबाकडे आपण जाणार आहे आणि या किताबासाठी स्पोर्ट्स सायकल सन्माननीय गणेश भाऊ कळमकर यांच्या माध्यमातून सौजन्य झालेले आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज या किताबाचा मानकरी ठरतोय. लागोपाठ 4 स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज किताब पटकावणारा 128 धावांनी 8 विकेट घेणारा सचिन गवळी पुनावळे संघाचा कॅप्टन ठरतोय. या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज या किताबाचा मानकरी.
128 धावा आणि 8 विकेट या स्पर्धेमध्ये सचिन गवळी यांनी नक्कीच इथे मिळवले आणि मॅन ऑफ द सिरीज या किताबाचे मानकरी झालेत. यानंतर या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 30,000 रुपये सौभाग्यवती ज्योतिताई चांदेर यांच्या सौजन्याने रोख रक्कम 30,000 रुपयांचं पारितोषिक दिलं गेलं होतं आणि या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे. टाळ्याच्या कडका संघाचं स्वागत करूया. माळुंगे क्रिकेट क्लब ठरलाय या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 30,000 रुपये किताबाचा मानकरी. ताईला विनंती आपण या सर्वच मान्यवरांना विनंती आपण या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊन माळुंगे टीमला सन्मानित करतोय. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आपण सर्वांनी समोर यायचंय. यानंतर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपये सन्माननीय संदीप दादा बालवडकर त्याचप्रमाणे जयेश दादा मुरकुटे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकासाठी लाभलंय आणि या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. टाळ्यांच्या कडका स्वागत करूया. श्रीनाथ 11 पुनावळे ताथवडे संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी. सर्वच मान्यवरांना विनंती सर्वांनी आपण समोर या. आपल्या सर्वांच्या शुभ असते तृतीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपयांचा पारितोषिक व मानाचा चषक मानाचा करंटक देऊन आपण पुनावळे ताथोडे टीमला या ठिकाणी सन्मानित करतोय. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 70,000 रुपये सन्माननीय लहूदादा बालवडकर यांच्या सौजन्याने रोख रक्कम 70,000 रुपयांचा पारितोषिक द्वितीय क्रमांकासाठी दिलं गेलं आणि मानाच्या करंटक देऊन आपण संघाला सन्मानित करणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये उपविजेता टाळ्यांच्या कडका स्वागत करूया. रायझिंग स्टार्स पिरंगुट संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये उपविजेता या किताबाचा मानकरी. सर्वच उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण उपविजेता हा किताब देतो. रोख रक्कम 70,000 रुपये आणि मानाचे चषक देऊन या ठिकाणी संघाला सन्मानित केलं जात आहे. सन्मान्य रुपेशदादा पाडाळे यांच्या सौजन्याने या स्पर्धेसाठी मानाचे चषक सौजन्य झालेले आहेत. तो चषक आणि रोख रक्कम पारितोषिक देऊन आपण संघाला या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 1,00,000 रुपये देण्यापूर्वी आपण काही मान्यवर या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा देतील. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 1,00,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभले. सौभाग्यवती पूनमताई विधाते यांच्या सौजन्य रोख रक्कम 1,00,000 रुपये माळुंगे करंडक 2025 च्या प्रथम क्रमांकाच्या किताबासाठी लाभलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये विजेता संघ टाळ्यांच्या कडका स्वागत करूया. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. संपूर्ण टीम विनंती आपण या ठिकाणी या. कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावर द्यायचं. बाकी सर्व इतर खेळाडू एका लाईन मध्ये खाली उभे राहतील. संघासमवेत असलेले संघाचे सर्व प्रतिनिधी त्यांना देखील विनंती आपण सर्वांनी या. माळुंगे करंडक 2025 चा विजेता संघ श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाला 1,00,000 रुपये रोख रक्कम देऊन आणि मानाचे करंडक देऊन आपण संघाला या ठिकाणी सन्मानित करतो. थँक्यू.
समस्त ग्रामस्थ माळुंगे आणि माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे आयोजित माळुंगे करंडक 2025 आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उभी राहत असताना सर्व दानी आज समोर आले, सर्व मान्यवरांनी आर्थिक मदत केली, मार्गदर्शन केलं. त्यानंतर मात्र एक सुंदर क्रिकेटचा सोहळा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आला. प्रथमतः समस्त ग्रामस्थ माळुंगे आणि माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे यांच्या वतीने सर्व बक्षीस दात्यांचे, सर्व मार्गदर्शकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. सर्वांचे मनापासून धन्यवाद. असंच प्रेम या पुढच्या स्पर्धेमध्ये देखील राहील अशी आशा व्यक्त करतो.